भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते. जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात. रस्ते, पाणी याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या चासकट या भागातील खासदार हेमंत गोडसे यांच्या चासकट दौरा या अंतर्गत गोंदे, दापूर, धुळवड, पिंपळे, दत्तनगर, हिवरे, शिवाजीनगर, डुबेरेवाडी, डुबेर, खंबाळे, चास, पाटोळे, नळवाडी, कासारवाडी, रामनगर, सोनेवाडी, चापडगाव, धोंडवीरनगर या ठिकाणी शिवसेना शाखांचा भव्य उद्घाटन समारंभ आणि रस्ते काँक्रिटीकरण, जलवाहिनी, रस्ते दुरुस्ती अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या निधी आणि विशेष प्रयत्नातून नागरी सुविधा या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार हेमंत गोडसे आणि युवा नेते उदय सांगळे यांनी दिली. आज चास दापूर या गटाच्या दौऱ्याचं आयोजन केलं गेलेलं आहे. अनेक कामांचा लोकार्पण सोहळा आणि शुभारंभ या ठिकाणी करण्याचं नियोजन आहे. आपण जवळजवळ 7-8 गावं आमचे आज या ठिकाणी झालेली आहेत. एकूण 19 गावं आहेत. निश्चित एक या निमित्तानं इतरही ज्या गावच्या समस्या असतील त्या देखील जाणून घेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि आम्हाला निश्चित खात्री आहे का आणि त्याचबरोबर शाखेंचे उद्घाटन देखील होत आहेत. त्या शाखेंच्या मार्फत गावातील समस्या आमच्यापर्यंत येऊन त्याच्यावरती त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध राहू. हे देखील नियोजन या दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय आणि आम्हाला निश्चित खात्री आहे का ज्या प्रकारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि देशाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब ज्या प्रकारे देशाचं आणि राज्याचा कारभार या ठिकाणी चालवतात, तर निश्चित सर्व लोकांना देखील त्यांच्या कामांवरती विश्वास आहे आणि त्यांना निश्चित त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांच्या सोबत राहतील असं आपलं मत आहे. आज सिन्नर तालुक्यात जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत गोडसे यांचा दौरा चालू आहे आणि आपण सर्व बघतोच की किती उदंड प्रतिसाद त्या दौऱ्याला आहे. कारण आपण गेली 5 वर्ष 10 वर्ष या लोकसभा मतदारसंघात केलेलं काम, सर्वसामान्य माणसाशी असलेला संपर्क आणि गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत आप्पा पोहोचलेले आहे. आप्पांचा संपर्क तर आहेच, परंतु विकास कामांच्या माध्यमातून सुद्धा एक झंझावात या ठिकाणी दिसतोय. त्यामुळे आज आपण बघताय या दौऱ्यामध्ये किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आप्पांच्या माध्यमातून दिसतोय आणि निवडणूक तर अजून लांब आहे, आचारसंहिताही पुढे लागणार आहे. त्या आधीच लोकांमध्ये जे वातावरण आहे ते आप्पांच्या पाठीशी भक्कम राहण्याची भूमिका ही या सिन्नर तालुक्यातील जनतेने घेतलेली आपल्याला दिसते आणि निश्चितच देशामध्ये एक परिवर्तनाचं आणि विकासाचं राजकारण सुरू आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय हा जवळजवळ सर्व सिन्नर तालुक्यातील जनतेने घेतलेला आपल्याला या दौऱ्याच्या प्रसंगी दिसतोय. थोडे असे मागे त्यानंतर जिल्हा उपजिल्हा प्रमुख यांचा सत्कार प्रकाशित करा. महिला जिल्हा आघाडीच्या सर्व
पदाधिकारी आणि उपस्थित झालेल्या त्यांच्या समवेत असणारे सर्व परिसरामध्ये कामातले त्यांचा उहापोह कामं या ठिकाणी सास मध्यवस्थी असेल. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.